नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा देशात कायम चर्चेत असतो। निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्ष कर्जमाफीच्या घोषणा करतात, पण यंदा मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने थेट कर्जमाफी संदर्भात नवे मार्गदर्शक तत्व जारी केले आहेत। या नव्या परिपत्रकामुळे राज्य सरकार कोणत्याही वेळी कर्जमाफी घोषित करेल आणि बँकांनी ती अंमलात आणावी हे आता शक्य होणार नाही। नेमकं काय आहे या परिपत्रकात? कर्जदार, शेतकरी आणि सामान्य कर्जदारांवर याचा कसा परिणाम होईल? चला हे सगळं आजच्या व्हिडिओ मधून आपण सविस्तर जाणून घेऊयात। कर्जमाफी जाहीर केली तर काय करावे, यासाठी आरबीआय मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत। कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी देण्यासाठी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यालाही कर्जमाफी केली तेवढ्याच रकमेचा लाभ देण्याचे बंधन असेल। याबाबतचे परिपत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केले आहे। 31 डिसेंबर 2024 हे परिपत्रक आहे। कर्जमाफी संदर्भात पूर्वीचा हा कायदा असून पी चिदंबरम अर्थमंत्री असताना तो कायदा देशाने स्वीकारला। त्यानंतर दिवंगत अरुण जेटली यांच्या सूचनेनंतर 2008 आणि 2018 या 2 वर्षांमध्ये त्यात काही बदल झाले। राज्यांनी स्वतःची आर्थिक शिस्त राखावी असं अपेक्षित आहे। जर तसं केलं नाही तर केंद्रीय पातळीवर जी मदत येते किंवा योजनांच्या आर्थिक स्वरूपातील लाभ होतात ते मिळणार नाहीत असं तेव्हा ठरलं होतं। तो संदर्भ घेत सतत तुम्ही कर्जमाफी जेव्हा देतात त्यामुळे नैतिक काही प्रश्न निर्माण होतात। याबाबत इतर काही मुद्दे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत। राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली म्हणून ती कर्जमाफी जशी तशी स्वीकारावी अशी सक्ती कोणत्याही बँकेला बंधनकारक नाही। उलट आरबीआय असं म्हणते आहे की तुमचे जे बोर्ड आहे, समजा आता महाराष्ट्र बँकेचे बोर्ड आहे किंवा युनियन बँकेचा बोर्ड आहे, एसबीआयचा बोर्ड आहे, त्यांची धोरण काय आहे त्याप्रमाणे तुम्ही कर्जमाफी करायची आहे। दुसरी गोष्ट अशी की कोणत्याही बँकेला राज्य सरकारने सांगितलं म्हणून जबरदस्ती कर्जमाफी घेण्याचा किंवा देण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता येणार नाही। नियमित कर्ज पुरवठा परतफेड करणारे जे लोक आहेत त्यांना तुम्हाला तेवढे कर्जमाफीचा लाभ द्यावा लागेल। आता पाहूयात आरबीआयच्या परिपत्रकातील काही महत्त्वाचे मुद्दे। राज्य सरकारची कर्जमाफी योजना राबवताना काळजी घ्या असं आरबीआयने नमूद केलं आहे। कर्जमाफीच्या निधीसाठी आधी बजेटचे नियोजन करा आणि त्यानंतरच ती कर्जमाफी द्या। कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी का दिली जाते आहे याची स्पष्टता हवी। राज्य सरकार जेव्हा कर्जमाफी घोषित करतात तेव्हा ती सगळं कर्जमाफीची प्रक्रिया फक्त 40 ते 60 दिवसांमध्ये पूर्ण करायची। कारण इतर वेळी मी आता 300 कोटींचा निधी दिला त्यानंतर 600 कोटींचा दिला असं काही करता येणार नाही। तसेच बँकांच्या शिवाय इथून पुढे कर्जमाफीची योजना अंतर्गत येणार नाही। बँकांना ठरवायचं आहे की अशा पद्धतीने आपण कर्जमाफीच्या योजनेमध्ये जायचे आहे की नाही। कर्जमाफीची योजना झाली आणि समजा 2 लाखांचं कर्ज आहे परंतु 2 लाखाची पूर्तता होत नसेल तर ती संपूर्ण कर्जमाफी गृहीत धरली जाणार नाही। बँकांना कर्जदाराकडून म्हणजे या केसमध्ये शेतकऱ्यांकडून जे काही कर्ज वसूल करायचे आहे त्याबद्दलचा कायदेशीर अधिकार हा बाधितच ठेवलेला आहे। राज्य सरकारना इथून पुढे मनाला वाटेल तेव्हा राजकीय फायद्यासाठी कर्जमाफी घोषित करताना बँकांना विचारल्याशिवाय बँकेला या योजनेमध्ये घेता येणार नाही। तर आरबीआयच्या या परिपत्रकामुळे राज्य सरकारवर बंधन आलं आहे। कर्जमाफी जाहीर केली की त्यासाठी आर्थिक तरतूद करावीच लागणार आहे। तसेच बँकांनाही आपलं स्वातंत्र्य मिळालंय की कुठल्या कर्जमाफी योजनेत सहभागी व्हायचं आणि कुठल्या नाही। शेतकरी आणि सामान्य कर्जदारांनी याबाबत माहिती ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। तुमचं या नवीन परिपत्रकावर काय मत आहे? कर्जमाफीच्या नावाखाली होणाऱ्या राजकीय खेळीला यामुळे लगाम बसेल का? तुमचं मत कमेंट मध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।